मन नियंत्रणाद्वारे इतरांना मदत कशी करावी? निबंध. मानवी मनामध्ये अपार शक्ती दडलेली आहे. योग्य प्रकारे त्या शक्तीचा वापर केला तर आपण स्वतःच्या आयुष्यात बदल घडवू शकतोच, पण इतरांच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो. मन नियंत्रण किंवा मानसिक शक्तीच्या सहाय्याने इतरांना मदत करण्याची संकल्पना ही याच विचारावर आधारित आहे. दिलेल्या उतायात लेखकाने एका पादरीला दिलेल्या मदतीचा अनुभव सांगितला आहे. त्या पादरीला गुडघ्यांच्या त्रासामुळे चालणे व बसणे कठीण झाले होते. मात्र लेखकाने मानसिक पद्धतींचा वापर करून त्याच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणली. दुसऱ्याच दिवशी पादरीने फोन करून आपल्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाल्याचे आनंदाने सांगितले. काही दिवसात तो पुन्हा चालू व गुडघ्यावर बसू लागला. हे चमत्कार नव्हते, तर मानसिक शक्तीचा परिणाम होता. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे विश्वास, एकाग्रता आणि प्रेम. लेखकाने पादरीसोबत संवाद साधताना त्याचा विश्वास जिंकला. जेव्हा व्यक्तीला आपल्यावर विश्वास वाटतो, तेव्हा त्याचे मन उपचारासाठी अधिक खुले होते. मानसिक उपचारात विश्वास हा धर्मातील श्रद्धेसारखाच महत्त्वाचा असतो. त्यानंतर लेखकाने पादरीला निरोगी अवस्थेत कल्पना करणे, व्हिज्युअलायझेशन, सुरू केले. त्याने त्याचा चेहरा, आवाज, हालचाली यांचा बारकाईने अभ्यास केला, ज्यामुळे त्याची प्रतिमा मनात स्पष्ट तयार झाली. ही पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते, कारण स्पष्ट प्रतिमा मनावर अधिक प्रभाव टाकते. रात्री, जेव्हा पादरी झोपेत होता, तेव्हा लेखकाने पूर्ण एकाग्रतेने त्याला पूर्ण निरोगी अवस्थेत पाहिले. त्याने आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून संपूर्ण ऊर्जा त्या प्रतिमेकडे केंद्रित केली. ही ऊर्जा जणू मानसिक संदेशासारखी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली आणि त्याच्या आरोग्यात सुधारणा झाली. या उदाहरणातून आपण शिकतो की मनाची शक्ती योग्य प्रकारे वापरल्यास ती उपचारासाठी उपयोगी ठरू शकते. मात्र यासाठी सकारात्मक विचार, प्रेमाची भावना आणि प्रबळ विश्वास आवश्यक आहे. इतरांना मदत करताना स्वार्थ नसावा, त्यामागे केवळ मदतीची भावना असावी. शेवटी, मन नियंत्रण ही केवळ एक तंत्र नाही, तर एक जबाबदारी आहे. योग्य हेतूने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वापरल्यास, आपण केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही सुखी आणि निरोगी बनवू शकतो.